श्री दत्तगुरू या भाविकांच्या आवडत्या दैवताची परंपरा मोठी आणि लोकप्रिय आहे. त्यातून सिद्ध झालेले वेगवेगळे पंथ तसंच संतांचा या लेखात सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. श्री दत्त अवताराचा आणि श्री दत्तात्रेय देवतेचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे. पहिल्या स्वायंभू मनूपासून श्री दत्तात्रेयांचा अर्भेव काल असून इसवी सनापूर्वी हजारो वर्षांपूर्वी श्री दत्त अवताराचे चिरंतन अस्तित्व आहे. कालावधीमध्ये श्री दत्त संप्रदायामध्ये अनेक पंथ आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. त्यांना श्री दत्त संप्रदायाचे उपसंप्रदाय असेही म्हणता येईल. यातील सर्व परंपरांमध्ये श्री दत्तात्रेय हे मुख्य दैवत, उपास्य दैवत, सद्गुरू रूप, सिद्धिदाता, अष्टांग योग मार्गदर्शक आहेत. श्री दत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितीचा निर्देशक आहे. तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. म्हणूनच त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्री दत्त असे म्हटले आहे. निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्मतत्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरु. अशा गुरूंचाही जो गुरु तो श्री दत्तगुरू. संपूर्ण विश्वाचे गुरुपद श्री दत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे. गुरु हा कैवल्याची मूर्ती, मूर्तिमंत ज्ञान आणि सच्चिदानंद रूप असतो. श्री दत्त संप्रदायामध्ये त्यागाला सर्वोच्च प्राधान्य आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन, धर्माचे पुनरुज्जीवन, सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो. परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकत्व, अविनाशी गुरुतत्व आणि अपरोक्ष अनुभूती हे दत्त संप्रदायाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. दत्त संप्रदायाची भूमिका मांडण्यात आली आहे. श्री दत्तात्रेय अवतार निर्गुण आणि निराकार असला तरी श्री दत्त संप्रदाय सगुणोपासक आणि गुरुभक्तिप्रधान आहेत. याचबरोबर योगमार्ग, हठयोग, कठोर अनुष्ठानी आणि आत्मक्लेश याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहेत. सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका आहे. गुरुपरंपरेला महत्त्व असूनही दत्त संप्रदायामध्ये श्री दत्तात्रेयांनाच गुरु मानले आहे. त्यामुळे त्यांच्या अवताराच्या मूर्तीचे किंवा पादुकांचे पूजन प्रामुख्याने केले जाते. शुद्ध आचार, सर्वाभूती परमेश्वर, सर्वांविषयी प्रेम, नामस्मरण, योग, ध्यान, निस्वार्थी आचरण यातूनच आत्मोन्नती आणि मुक्तीची वाट शोधता येते. हे दत्त संप्रदायाचे मत आहे. श्री दत्त संप्रदायामध्ये विविध पंथ आणि परंपरा प्रचलित आहेत. त्याचबरोबर कलियुगामध्ये अनेक संतांच्या माध्यमातून श्री दत्तात्रेयांचे कार्य झाले असून अशा संतांचेही शिष्य आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. असे मानले जाते की कलियुगातील दत्तात्रेयांचे प्रथम अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांनी 13व्या शतकात जन्म घेतला. समाजातील विकृती नाहीशी व्हावी, मुस्लिम आक्रमणाने गांजलेली आणि विस्कळीत झालेली समाजाची घडी नीट बसावी, धर्माची आणि संस्कृतीची पुनःस्थापना व्हावी या उद्देशाने श्री दत्तात्रेयांनी हा अवतार घेतला. वेळी समाज अत्यंत दुर्बल झाला होता. अशा वेळी इसवी सन 1320 मध्ये
श्री दत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण करून खूप मोठे कार्य केले. त्यांच्या आयुष्यात 30 वर्षांचा होता. आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पिठापूर हे त्यांचे जन्म ठिकाण. तेथून ते कुरवपूर या ठिकाणी गेले. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतार काळात अनेक अगम्य लीला केल्या. या अवतारानंतरच श्री दत्त संप्रदायाची भारतामध्ये अतिशय जोमाने वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्र प्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे. यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रय हेच आराध्य दैवत आहे. श्रीपादराज शरण्ये प्रपदे हा त्यांचा प्रमुख इष्ट मंत्र आहे. श्री नरसिंह सरस्वती स्वामी हा दत्तात्रयांचा दुसरा अवतार मानला जातो. कारंजा, जिल्हा अकोला या गावी अंबा भवानी आणि माधव यांच्या पोटी श्री दत्तात्रेयांनी जन्म घेतला. श्रीपाद श्रीवल्लभ हे ब्रह्मचारी होते व श्री नरसिंह सरस्वती हे संन्यासी होते. गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील प्रासादी ग्रंथामध्ये श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या जीवनकार्याचे आणि लीलांचे वर्णन केलेले आहे. त्यातील एक कथा पुढीलप्रमाणे. त्यांनी जन्मताच ओमकाराचा उच्चार केला, परंतु ते एकही शब्द बोलत नसत. अशीच 7 वर्ष गेली. त्यांनी आपले उपनयन करावे असे मातापित्यांना सुचवले. उपनयन होताच त्यांच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडू लागली. तेव्हा सगळ्यांची खात्री झाली की हा बालक अवतारी पुरुष आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचेच कार्य त्यांनी पुढे चालवले आणि श्री दत्तभक्तीचा विस्तार केला. त्यांना दीर्घायुष्य लाभले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला. त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला. त्यांचे प्रमुख 7 शिष्य होते. माधव सरस्वती, कृष्ण सरस्वती, बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध सरस्वती. सर्वांनी श्री दत्त परंपरेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. श्री नरसिंह स्वामींनी जिथे जिथे तपश्चर्या केली ती ठिकाणे औदुंबर, नरसिंहवाडी, गाणगापूर श्री दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थाने आहेत. हजारो भाविक तेथे अनुष्ठाने, जप, तप, पारायणे करतात. त्यातून त्यांना ऐहिक आणि परलौकिक कल्याणाचा लाभ होतो. त्यांची परंपरा अजूनही आपले कार्य पुढे चालवत आहे. श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नरसिंह सरस्वती श्री शैल्य येथून कर्दळी वनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये 350 वर्षे गेली आणि त्यांच्या भोवती वारूळ तयार झाले. एके दिवशी एक लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले असे सांगितले जाते. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. नंतर ते मंगळवेढ्यात आले. त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते. त्यांच्या भोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. प्रत्येक शिष्याला त्यांनी त्याच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका दिली. श्री स्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे श्री स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. शिष्यांनी विविध ठिकाणी श्री स्वामी समर्थांचे मठ स्थापन केले आहेत.